आपके लिए अंदर अरेंज करा रहे हैं हम, थोड़ा पेशेंस रखोगे तो सबको 1-on-1 फोटोज। हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग माझी जान. तर आज आपण चाललो आहे मुंबईला. कारण काय माहिती का, जगातला म्हणजे इंडियामधला सगळ्यात फेमस यूट्यूबर ब्लॉगर येतो म्हणजे नाही का, सौरव जोशी. त्याचा इव्हेंट आहे, इव्हेंट नाही मेटअप असतं ना, ते काहीतरी मोठं लोक येतात बघा भेटाय मोठ्या माणसांना. तर त्यासाठी आपण चाललो आहे. उद्या 2 वाजता नीता अंबानीचा मॉल झाला आहे मुंबईमध्ये. तर तिथं सॅमसंग गॅलेक्सीला सौरव जोशी येणार आहेत. तर त्याच्या मेटअपला चाललो आहे. नक्कीच बघा. आता मी 1:45 वाजलेत आणि मी आहे इथं रेल्वे स्टेशनला. ही मालगाडी लागलेली इथं समोर आणि मला सोडवा माझे भाऊ आले. ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील, पण ते येणार नाहीत माझ्यासोबत. तर मी एकटाच जाणार आहे. तर पूर्ण माझा प्रवास बघा. उद्या 2 वाजता येणार आहे, पण मी आज रात्री चाललो आहे कारण मला परत ट्रेन नाही, त्यामुळे मी आज रात्रीच निघालो आहे. तर चला प्रवास माझ्यासोबत एन्जॉय करा, फुल धिंगाणा करून टाकू. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग माझी जान. तर ब्लॉग आपण काल चालू केला होता. काल रात्री आपण पूर्ण प्रवास ट्रेनमध्ये होतो, त्यामुळं मी झोपलो होतो थोडंसं, त्यामुळं सॉरी ब्लॉग मी काढू शकलो नाही. पण आता मी ब्लॉग कंटिन्यू करतोय परत. आता आपल्याला जायचं आहे बांद्राला. आता आपण आहे दादर स्टेशनला. ही स्टेशन आहे असं. आता इथून जायचं आपल्याला बांद्राला. तर भेटू बांद्राला, कारण आता आपल्याला जायचे मीटअपला सौरभ जोशी ब्लॉग. माहिती आहे का ही ऑनलाईन तिकीट कसं काढतात? मला नाही माहीत, पण बघू आपण थांबा. युजिंग मॅप. इथून आपल्याला जायचे बांद्राला. बांद्रा बांद्रा काय एकटाच आहे मी. किती रुपये तिकीट आहे? 5 रुपये. QR मग पेमेंट करतो पहिले. थांबा. होय, आलं तिकीट आपलं. 4 वर्ष ज्या व्यक्तीला मोबाईलवर बघितले त्याला समोर बघायची एवढी एक्साइटमेंट झाली ना की तुम्हाला काय सांगायचं, काय समजणार शब्दच नाही त्याला. गाईज, मला रस्ता क्रॉस करायला ह्या पोरींच्या मागे जायला लागते, तर गाड्याच तेवढे येतात. फायनली यांनी आपली मदत केली, पण त्यांना माहिती नाही त्यांनी माझी मदत केली. गाईज, इथलं बिल्डिंग बघून नुसतं डोळं गार 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 नुसतं खाली वर. तिकडे बघा, इकडं तर कसली बिल्डिंग आहे. तिकडं तर गोलच बिल्डिंग आहे डायरेक्ट. ही तर अशी एवढी मोठी आहे. अख्खं खतरनाक म्हणजे एकदम खतरनाक वाटतंय. आणि असं एवढं स्वच्छ आहे, असं वाटतं खाली पण झोपायला पाहिजे. तिकडे एवढा पॉश एरिया आहे म्हणजे नाही का. आणि समोर झाले आता आपले बँक ऑफ बरोडा, म्हणजे त्याच्या पलीकडेच आहे थोडंसं जिओ सेंटर प्लाझा. तर तिथं जायचं आहे आपल्याला फायनली. तिथं बिल्डिंग बघा. नाही तुम्ही ही फक्त बिल्डिंगच बघा आणि मग मला बोला. असलं खतरनाक काय अवघडच करून ठेवलं आहे बघा. एवढं अवघड करून ठेवलं आहे. तिकडं पण पार तसलंच अवघडच नसतं. कुठानाचं माया मागं. तर म्हणजे मला रस्ता क्रॉस करायचं आहे ना, मी असंच कुणाच्या तरी माणसांच्या मागं का निघालं म्हणून मी पण निघाले का. असं रस्ता क्रॉस करतोय मी. मला गावात एवढं असते मी गर्दी जावा. काहीच ही लय बिल्डिंग खतरनाक आहे. लय म्हणजे लय खतरनाक आहे. बघा तुम्ही, बिल्डिंग संपायची नाही, असं मान मागं पडेल एवढं खतरनाक बिल्डिंग येत राहतं बघा. आता काय गरज आहे का असलं काचाचं बांधायचं? ह्यांना काही वाळू सिमेंट काय होतं का नव्हतं. आता इथून पलीकडे जायचे मला त्या बिल्डिंगमध्ये. नीता अंबानी ज्युनियर स्कूल एअरलियर्स कंप्लीट. काय तुम्ही फक्त आता हे मॉल बघा, फक्त मॉल बघा. मोबाईल फार उलटा पालटा बिल्डिंग कुठे अजून दाखवतो. तुम्ही फक्त मॉल बघा. हे असला मोठा मॉल आहे ना. आणि इथं येत आहे सौरव जोशी इथं. अरे बापो, इथं तर माझ्या नाईट बँड मला हातात देत आहे. गाईज, इथे ते जिओ वर्ल्ड प्लाझा नाही प्लाझा आहे. तिथं सौरव जोशी यायचं आहे आज. मी तर लय एक्साइटेड आहे का, पण ती म्हणलं तर 11 वाजता आतमध्ये जाण्यासाठी चालू व्हायचं मॉल. तर मग 11 वाजता भेटू आपण डायरेक्ट सौरव जोशीच्या मिठीत, कारण सावली तिथंच असते. निघाला करून टाकला नीता अंबानीने. एवढा मोठा मॉल कशाला बांधलाय बाबा. संपत नाही.
लय खतरनाक लय भारी वाटतं. एवढं सुंदर वातावरण पारूस आहे ना मी तरी पण भारी वाटते. म्हणजे बघा किती भारी वाटतं असं. तर ब्लॉग कंटिन्यू खरा सौरव जोशी आपल्या ब्लॉगमध्ये येणार आहे आज. पहली नजर में कैसा जादू कर दिया. जिओ वर्ल्ड प्लाझाचं ओपनिंगचं टायमिंग आहे 11 वाजता. तसं आता सकाळी 11 वाजता उघडत मी लवकर आलो 2 तास. तर इथं थोडंसं नाश्त्यासाठी बघितलं पण इथं नाश्त्यासाठी असं एक पण नाही का छोटंसं दुकान नाही बघा. हे असतं ते सगळं. आता काय खायचं ह्यात जाऊन ना काय खाऊ ह्यात जाऊन. चहा मागितलं तरी 1000 रुपये घेतील. तिकडं सगळं तसलं पॉश असं हॉटेल बिटेल काय तसलं विषय नाही घ्यायचा लांब परत. इथं मुंबईमध्ये नीता अंबानीचं ज्युनियर स्कूल बघायचं का तुम्हाला. आता तुम्हाला वाटत असं ज्युनियर स्कूल म्हणजे असं नाही का छोटं एकदम खाली. आता ती स्कूल बघा ही फक्त ज्युनियर स्कूल आहे. आता ह्या शाळेत जायचं म्हणल्यावर किती फी असेल. नको जायला जाऊन दे. आता अंबानीच्या खुर्चीवर बसलोय सोप्यावर. इथं म्हणजे अंबानीने घेऊन ठेवल्यात ना त्याच्या पैशाचे म्हणून त्याच्या मी पैशाचे सोप्यावर. इथं कॉपीराईट येईन बहुतेक. इथं कॉपीराईट येऊ शकतं. त्यामुळं आपण जरा नाही का आपला आवाज टाकतो. इथं घरी गेल्यावर व्हॉइस ओव्हर करतो कारण कॉपीराईट येण्याची शक्यता. इथं वर म्युझिक चाललंय सॉन्ग पण चाललंय. इथं सॅमसंग गॅलेक्सी अपार्टमेंट आहे. इथं बघा आतमध्ये त्यांचे पोस्टर लावले सौरभ मीट यू. तर भाऊ भेटू 2 वाजता आपण. म्हणजे नाही का भरपूर वेळ झालं वाट पाहतोय या क्षणाची की 4 वर्ष झालं त्यांचे मी नुसतं ब्लॉग बघतोय आणि आज ते मला साक्षात भेटतात समोरासमोर. असं नाही का एकदम भारी वाटते. पण गर्दी नसलंय असं क्राऊड नसायला पाहिजे कारण काय होईल मग फोटो काढायला भेटणार नाही. तर वाट बघा गाईज. फायनली खूप म्हणजे खूप 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 एक्सायटेड आहे मी. तर काय आता तुम्हाला सांगू शब्दात सांगता येणार नाही. तर फायनली तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू करा. तर लव यू माय जान. तर भेटूया लवकरच सौरवशीसोबत. गाईज आमच्या मागं लाईन आणि मी आहे 4 नंबरला. म्हणजे मी पण माझ्यासोबत आहे त्यामुळे ते बारकेला मध्ये नंबर दिला आहे कारण ते रडत होता म्हणून. त्यामुळे त्याला दिला 1 नंबरला. नाही तर सगळ्यात आधी आम्हीच आहेत आम्ही दोघं. आणि हे पण जरा थोडासा कमीच आहे म्हणून त्याला दिला नंबर. तर आम्ही पण मोठ्या मनाचे आहेत. तसं सौरदादाने पण मोठं बंद केलं पाहिजे आमचा फोटो काढला पाहिजे. चला ब्लॉग कंटिन्यू करा माझ्या आमचा शेवटपर्यंत सोबत राहा. रोहित लोंढे 20020. काय सौरव जोशीची एंट्री झालेली आहे. सौरव जोशी सर इज कमिंग. हाईट किती तुझे एवढंच मोबाईल मॉडल. पीयूष क्या बोलता मालूम है? पीयूष बहुत बड़ा हो रहा है. पीयूष छोटा ही मतलब अभी भी. हाँ ये छोटा इसलिए वो बड़ा हो गया है. स्कैम हो रहा है. पीछे हटो ना तुम थोड़ा. चलो अंदर पीछे हटो तुम भी अंदर हो जाओ. पीछे हटो. मिलेगा आपके लिए अंदर अरेंज करा रहे हैं हम. थोड़ा पेशेंस रखोगे तो सबको 1-on-1 फोटोज उसका टेंशन नहीं है. थँक्यू. ब्लॉग में आने में सर मैं गारंटी. अंकल थोड़ा गाइस आतमध्ये सोडलं आपण. गाइस अंदर आ रही हम लोग अभी. फोटो निकालने कडे अंदर. कुठून जायचे फायनली पण जायचंय कुठून आपल्याला तेच माहिती नाही. कुठं जायचंय पण होय. आपण सौरव कुठे गाईज सौरव कुठे नाही पण आतमध्ये बोलले तो तिकडे गेला आतमध्ये. तिथे बहुतेक बसायला गेले. तिथं वेटिंग करतोय
भाई पेंटिंग असेल का पेंटिंग काढायचं बारामती पुणे पुणे हो, बारामती 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 देखो स्टार्टिंग से सॉन्ग तक फॉलो कर रहा है बिल्कुल तो 2019 में मैंने स्टार्ट किया था वैसे मैं 8 से 11 आपसे सीखा थैंक यू मैं फोटो लेके आया हूँ एक बार मैं दिखाना चाहता हूँ ड्राइंग जब शुरू किया था रैंडमली एनिमेट करके फैमिली के साथ पहला वीडियो बनाया था वो भी ये ड्राइंग का था फैमिली के साथ बैठ के और वो लोग ने पसंद आया उसमें प्लान किया तो बस उसके बाद फिर डेली से शुरू हो गया बनाते बनाते आप लोगों को पसंद आया थैंक यू देख रहे हैं मतलब काय आता मीटर पूर्ण झालेलं आता आम्ही चाललो घरी आपल्यासोबत घेतलीच आहेत ती मीठ तर आपलं बारामतीचं आहे तर चला लवकर जाऊया घरी तिथून खाली जायचं हा भारी वाटलं एक नंबर लवकर फायनल काय आता मला इथून घरी जायचं आहे आणि घरी गेल्यावर घरी म्हणजे आता मला रात्री 12 वाजता ट्रेन आहे तो पण मी मुंबईमध्येच फिरतो